लो स्कोअर मध्ये फलंदाजाला खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच मिळणं सोपं नसतं, परंतु फसलेल्या सामन्याला आपल्या स्वकर्तृत्वावर आपल्या संघाची नय्या पार केली. तोच ठरला या सामन्याचा सामनावीर सज्जन मोकल. 3 चेंडू 1 षटकार 1 चौकार तब्बल 10 धावा. हॅलो यस, तर नक्कीच आपण सत्कार सोहळ्याकडे बोलतो. तत्पूर्वी मी दोन्ही संघांना विनंती करतोय की जो आता सामना होणार आहे लुझर वर्सेस लुझर, या दोन्ही टीमने मात्र मैदानाचा नक्कीच ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच आपण क्षेत्ररक्षक मैदानामध्ये येऊ द्या आणि फलंदाज देखील लगेच पाठवायचे आहेत. तर इथे मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. खरोखरच आर्यन ग्रुप चिरले हा संघ मात्र इथे 2 सामने इथे जिंकलाय, त्यांचं अभिनंदन. तत्पूर्वी आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. या व्यासपीठावरती आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे ते सन्माननीय खरगरचे आमचे रहिवासी आहेत एकनाथ केदारी साहेबांना विनंती करेन की आपण यावं, आपला शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे. तसेच आनंद वावल साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर संजय केदारी साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर संतोष शिंदे हे देखील उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण इथे एकनाथ केदार यांचा हा सन्मान करतोय. कारण खारघर विभागामध्ये नक्कीच बरेच जे गुरुशेठ म्हात्रे आणि कैलाशेठ म्हात्रे यांचे खरोखरच अतिशय चांगला परिचय, चांगला फ्रेंड सर्कल आहे आणि इथे मात्र सर्व मंडळी या स्पर्धेला उपस्थिती दाखवताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर संतोष शिंदे यांना मी विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खरोखरच एक मराठी संस्कृती आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहत असतो. आलेल्या पाहुण्यांना मानाचा फेटा बांधून त्यांचा मान सन्मान, त्याचबरोबर मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह, त्याचबरोबर एक पुष्पगुच्छ देऊन मात्र या सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. तर आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय. सज्जन मोकल. खरोखरच असं वाटलं होतं 46 धावा आहेत आणि त्या सहजता आर्यन ग्रुप चिरले संघ पार करेल की काय, परंतु कुठेतरी तो संघ अडचणीमध्ये आला आणि आमचे तुळशीराम मामा यांना मी विनंती करेन की आपण यायचं आहे. तर आमचे तुळशीराम मामा निकेश म्हात्रे यांचे पिताश्री आहेत, तर त्यांना मी विनंती करेन मामांना की आपण यावं, आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. शिवसेनेचे आमचे खारघरचे विभाग प्रमुख मनीष पाटील हे देखील इथे उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत आहे. सज्जन मोकल याला आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक. अप्रतिम असा खेळ त्याने दाखवलाय, सामना फसला परंतु अशा वेळेला तो मैदानामध्ये आला आणि आल्यानंतर त्याने दाखवून दिलं की माझी जी नियुक्ती या संघाने केलेली आहे त्यासाठी नक्कीच मी 100% एफर्ट देईन. आणि त्यांनी मात्र 3 चेंडूमध्ये 14 धावा काढून या आर्यन ग्रुप चिरले संघाला मात्र दुसरा विजय संपादन करून दिला. कारण मागच्या मॅच मध्ये नक्कीच इथे मात्र बघा किती हँडसम दिसतोय, जबरदस्त गॉगल आहे, त्याचबरोबर रेड गुल आणि पाहतोय आपण एक सुंदर अशी कॅप. क्या बात आहे, मस्त सुंदर, अभिनंदन. तर 2 सामने तुम्ही जिंकलात, कारण अभिनंदन आहे. सज्जन कसं वाटतंय, पहिली नक्कीच पहिला या रायगड प्रीमियर लीग मध्ये सीझन 5 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पटकावलाय. मागच्या मॅच मध्ये चैतन्य यांनी पहिली मॅन ऑफ द मॅच घेतली, आता दुसऱ्या मॅच मध्ये तू मॅन ऑफ द मॅच घेतोय, तर कसं वाटतंय? खूप
खूप भारी वाटते कारण सलग 3 वर्ष मी खूप मेहनत करतो याच मॅन ऑफ द मॅच साठी ते आज सफल झाले माझ्यासाठी म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये